नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायची आहे वेगळीच रेसिपी. कारण वाळवण न करता आपण झटकेपट ही रेसिपी बनवून खाणार आहोत. म्हणजे वर्षभर टिकवण्याचीही गरज नाही. तुम्ही कधीही मनात आलं तर ही रेसिपी करू शकता. चण्याची डाळ न वापरता मी मोड आलेले मूग आणि छोले असे पदार्थ घेऊन आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे. 1 वाटी भिजवलेले छोले आणि मोड काढलेले मूग यापासून पौष्टिक रेसिपी बनवायची आहे. मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहे दोन्ही आणि आपल्याला अगदी बारीक न वाटता असं क्रश करून घ्यायचं आहे. त्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची, आलं आणि 2-4 लसणाच्या कांड्या. हे सगळं घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे कापलेला कांदा. तो परतून घ्यायचा आहे पॅनमध्ये. थोडं तेलही घालून घेऊ म्हणजे लालसर होईल पटकनी आणि खमंग असा कांदा भाजला जाईल. आता कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण थोडंसं मीठही घालून घेऊ त्याच्यात, म्हणजे पटकन परतला जातो आणि त्याला चवही छान येते. आता कांदा आपला भाजला गेलेला आहे, हे पहा. त्यामध्ये थोडं आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे. ओलं खोबरं घाला किंवा सुक्कंही घालू शकता. मी सुक्कं खोबरं आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याची ग्रेव्ही केलेली आहे. त्यामध्ये मी घातलेले आहे आलं, लसूण आणि आपला कांदा, खोबरं ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे. छान बारीक वाटण केलेलं आहे. आता आपण हे आहे आपलं मूग आणि छोलेचं बॅटर. ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, तिखट, चवीनुसार मीठ हे घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला मोड आलेले मूग आणि छोले मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. त्यापासून आपण बनवणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल तुम्हाला काय बनवलं आहे ते. एक भांडं ठेवायचं आहे, त्यावरती आपल्याला चाळण ठेवून द्यायची आहे. मैत्रिणींनो, अगदी झटपट रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण एवढी सुंदर झाली का ती मटणापेक्षाही भारी लागायला लागली. आता आपण ह्याचे सांडगे बनवून घ्यायचे आहेत. हाय का नाही ट्रिक छान. आता ह्याच्यावरती आपण सांडगे बनवल्यावरती छान वाफेनी वडा होतो त्याचा. आणि ह्यापासून आपल्याला बनवायची आहे भाजी. हे सांडगे आपल्याला 10 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. तुम्ही असे छान बनवा. एवढे पुरेसे आहे ह्या आकाराचे, जास्त मोठे बनवायचे नाही. सांडगे म्हटलं का छोटेच असतात आणि ते वाफवल्यानंतर थोडेसे मोठेही होतात. आता एवढे घालून घेतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि नंतर पुढचा एक आपल्या चाळणीवर सुद्धा ठेवून घ्यायचे. झटपट होण्यासाठी दोन्ही ह्याच्यावर करून घेतलं का पटकन रेसिपी होते, काही वेळही लागत नाही. मैत्रिणींनो, ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आता मी कांद्या खोबऱ्याचं वाटण करायला घेतलेलं आहे पहा. त्यामध्ये आलं, लसूण आणि कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे, ते वाटण करून घेणार आहे. अगदी बारीक वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे छान मिळून येतं भाजी. आता आपले उकडले गेलेले आहेत सांडगे पहा, छान असे वाफवलेले वडे झालेले आहेत. तुम्हाला एक दाखवते मी आता. हे पहा, अजिबात चिटकत नाही खाली, काही नाही. असा सांडगा आपला तयार झालेला आहे. वाळवायची गरज नाही, वाटही बघायची गरज नाही. पटकन झटपट सांडगे तयार झालेले आहेत. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा,
शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला हे पौष्टिक सांडगे कसे वाटले हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आता आपले वाफून झालेले आहेत आणि मी त्याच भांड्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरी मोहरी घातलेली आहे फोडणीला आणि कढीपत्ताही घातलेला आहे. हिंग घालायचा थोडासा स्वादानुसार. आता आपण कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते घालून घेऊ. परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. मिक्सरच्या भांड्यात काही राहिलं असलं ते सुद्धा ओतून घ्यायचं आहे. छान तेलावरती परतल्यावरती त्याला तरी छान सुटते वरती. हे पहा, बुडबुडे आलेले आहेत म्हणजे आपला मसाला म्हणजे ग्रेव्ही छान शिजते. पहा, पहिलं शिजवून घ्यायची ग्रेव्ही आपली आणि त्यानंतर आपले मसाले घालायचे आहेत. पहा, हा आहे लाल तिखट घरगुती मसाला आहे. आणखीन हा गरम मसाला घातलेला आहे. आहे काळा मसाला मैत्रिणींनो. ह्याची टेस्ट अगदी भारी येते ह्या मसाल्यामध्ये, ग्रेव्हीमध्ये. आणि सगळं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. ग्रेव्ही छान झाली का आपली भाजीही छान होते. मसाले परतून घ्यायचे आहे म्हणजे कलरही छान येतो आणि त्या मसाल्यांची चवही ग्रेव्हीमध्ये छान उतरते. आता बुडबुडे आलेत पहा, तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्या मसाल्याच्या अंदाजाने. छान हलवून घ्या व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला थोडं झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे ग्रेव्ही तेल सोडेल. हे पहा, आपल्या ग्रेव्हीने तेलही सोडलेलं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही परफेक्ट झालेली आहे. परफेक्ट. मैत्रिणींनो, ह्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असला तरीसुद्धा सांगू शकता. आता मी पाणी ओतून घेणार आहे ग्रेव्हीमध्ये. तुम्हाला जसं पातळ घट्ट जशी ग्रेव्ही हवे तसं पाणी ओतायचं आहे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे खळखळून. हाय का नाही भन्नाट आयडिया? नक्कीच आवडली असेल तर कमेंटमध्ये कळवा का तुम्हाला हा सांडग्याचा प्रकार कसा वाटला. पौष्टिक आणि हेल्दी. आता उकळी आलेली आहे खळखळून. हे पहा, आपल्या मसालेसुद्धा छान तेलावरती आलेले आहेत म्हणजे तेल सोडलेलं आहे. आता हे सांडगे वाफून घेतलेले आहे ते घालून घ्यायचे आहेत. पौष्टिक मुगाच्या मोड आलेल्या मुगापासून आणि छोलेपासून. जास्त वाट बघायची गरजही नाही आपल्याला. तुम्ही पावसाळ्यातही करू शकता, उन्हाळ्यात करू शकता, थंडीमध्ये करू शकता. कधीही ही रेसिपी तुम्ही करू शकता. ना उन्हाची वाट बघायची वाळवणाची का नाही काय करायचं. झटपट भिजत घाला आणि पटकन ही रेसिपी करू शकता. आता झाकण ठेवल्यावरती उकळी आल्यावर आपले मसाले छान सांडग्यामध्ये मिसळलेले आहे आणि आपली सांडग्याची भाजी तयार होणार आहे. आता त्यावरती कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व करायची आहे. पहा मैत्रिणी, असं आवडलं तर नक्कीच करून पहा. तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आवडलं तर लाईक आणि शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये काय बदल करायचा असला तरी सांगू शकता. झालेली आहे आपले सांडग्याची भाजी. नक्की करून पहा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान मस्त ताव मारा. भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, भातासोबतसुद्धा ही तेवढीच छान लागणारी रेसिपी होणार आहे. आमच्या मुलांना मोठ्यांना सगळ्यांना ही रेसिपी आवडते आणि भरपूर अशी खातात. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.
तोपर्यंत रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.